मित्रांनो, या मालिकेत आता एक असं वळण आलंय जे कुणालाही अपेक्षित नव्हतं। एकीकडे सारंगच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे भैरवीचं कारस्थान शिगेला पोहोचलंय। या सगळ्या गोंधळात एक असं गुपित उघड होणार आहे जे आजवर कुणाला माहित नव्हतं। काय आहे ते गुपित, कोण आहे ती नवरी आणि या लग्नात नक्की काय घडणार हे सगळं आपण आज पाहणार आहोत। तर सुरुवात करूया गुरुजींपासून। गुरुजींनी सांगितलं होतं की सारंगला दुसरं लग्न करावंच लागेल, पण सारंग मात्र या गोष्टीला साफ नकार देतोय। तो ठामपणे सांगतो, गुरुजी काहीही झालं तरी मी हे लग्न करणार नाही। त्यावर गुरुजी त्याला समजावतात की हे लग्न म्हणजे खरं लग्न नाही। जी मुलगी या विधीसाठी उभी राहणार आहे तिला सगळं माहित आहे। हे फक्त एक विधी असेल आणि त्या मुलीला त्या बदल्यात ठरलेली रक्कम मिळेल। कुणावरही जबरदस्ती नाही, हे एक प्रकारचं व्यवहारी समझोता आहे। पण सारंग तरीही तयार होत नाही। मग तिलोत्तमामध्ये पडते। ती सारंगला बाजूला घेऊन समजावायचा प्रयत्न करते, पण सारंग ऐकायला तयार नाही। तो आपल्या मताशी ठाम आहे। आणि मग रंगमंचावर येते सावली। सावली सारंगकडे येते आणि शांतपणे सांगते, सारंग सर, मला तुमच्यावर 100% विश्वास आहे। काहीही झालं तरी तुम्ही यातून मार्ग काढाल। सारंग तरीही नाही म्हणतो। तेव्हा सावली एक पाऊल पुढे टाकते आणि सांगते, ठीक आहे, पण हे लग्न नाही झालं तर मी कधीच सुधारू शकणार नाही। जर तुम्हाला हे समजत नसेल तर राहू द्या, लग्नाला येऊ नका। हे ऐकून सारंग आतून हलतो। सावलीनं त्याला असं अप्रत्यक्षपणे कोंडीत पकडलंय की आता त्याला काय करावं हेच सुचेनासं झालं। अशा अवघड क्षणी सारंग जगन्नाथांचा सल्ला घेतो। जगन्नाथ त्याला सांगतात, या सगळ्यात मी जर कुणाला मार्गदर्शक मानत असेन तर ते फक्त बाबा आहे, आणि त्यांनी जर सांगितलं की हे लग्न केल्यामुळे तुझा प्रश्न सुटेल तर मी 100% सांगतो हा प्रश्न सुटणारच। सावलीच्या पत्रिकेतला संतती विरहाचा योग या विधीमुळे दूर होईल। मग जगन्नाथ एक महत्वाची अट सांगतात, पण एक गोष्ट हवी, जी मुलगी या लग्नात असेल तिचा चेहरा तुला दिसता कामा नये। तशी सोय झाली तर हे सगळं व्यवस्थित पार पडेल। सारंगला हे पटत नाही, पण आता त्याच्याकडे पर्यायही नाही। तो तिलोत्तमाकडे जातो आणि आपल्या अटी सांगतो। ठीक आहे, मी या विधीसाठी तयार आहे, पण त्या मुलीचा चेहरा मला दिसता कामा नये, ही माझी एकच अट आहे। तिलोत्तमा लगेच होकार देते, काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळते, तिचा चेहरा तुला दिसणार नाही। आता इकडे भैरवी मात्र आपल्या कारस्थानात गुंतलेली आहे। ती अनामिकाला बोलावते आणि सांगते, हीच ती वेळ आहे। महेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची संधी आपल्या हातात आली आहे। तू काहीही विचारायचं नाहीस आणि कुणी विचारलं तरी गप्प बसायचं, हे तुला करावंच लागेल। अनामिका मात्र यावर भैरवीला विरोध करते। भैरवी माई, तुम्ही काय बोलतोय हे तुम्हाला कळतंय का? पण भैरवी थंडपणे म्हणते, माझ्याशी पंगा घेशील तर परिणाम काय होतील ते तुला माहित आहे। या एका वाक्याने अनामिका गप्प होते। ती भैरवीला इतकी का घाबरते हे या लग्नात उघड होणार आहे। तिलोत्तमाने भैरवीला सारंगची अट सांगितली की नवरी मुलीचा चेहरा त्याला दिसता कामा नये। हे ऐकून भैरवीच्या मनात एक वेगळीच कल्पना येते। ती मनात म्हणते, अरे वा, सारंगला कुणाचा चेहरा दिसणार नाही याची सोय केली तर पुढचं सगळं आपोआप होईल। सारंग आणि सावलीचा संसार वाचवण्याच्या नावाखाली आपण आपला डाव साधता येईल। आणि भैरवी एका मुलीची व्यवस्था करते लग्नाच्या विधीसाठी। लग्नाचा दिवस उजाडतो। सावली मात्र या लग्नाला हजर राहायला तयार नाही। तिला आतून हे सगळं जड जातंय, म्हणून ती घरी थांबते। सारंगला माहित नाही की नवरी कोण आहे, तिलोत्तमालाही माहित नाही, पण ती मुलगी मात्र स्वतः या सगळ्यात उतरायला तयार झालेली आहे। लग्नाचे विधी एक एक करत पुढे सरकत आहे आणि मग येतो तो क्षण, मंगळसूत्र घालण्याचा विधी। गुरुजी सांगतात, मंगळसूत्र घाला, आणि त्याच क्षणी एक धक्कादायक गोष्ट घडते। तिलोत्तमा भैरवीला गच्च पकडते। भैरवी सुटण्याचा प्रयत्न करते आणि तिलोत्तमा सारंगला थांबायला सांगते। त्याच क्षणी तिलोत्तमा त्या नवरी मुलीच्या चेहऱ्यावरची फुलांची माळ हळूवारपणे बाजूला करते आणि सगळे थक्क होतात, कारण समोर उभी आहे अनामिका। हे भैरवीचंच कारस्थान होतं। अनामिकाला या विधीत नवरी म्हणून उभं करायचं, सारंगला चेहरा न दाखवता लग्न लावायचं आणि मग हे सगळं उघड करून महेंदळे कुटुंबाला बदनाम करायचं। हा भैरवीचा डाव होता, पण तिलोत्तमानं तो वेळेत ओळखला आणि उधळून लावला। आता अनामिका समोर उभी आहे, भैरवी पकडली गेली आहे आणि हे सत्य सगळ्यांसमोर उघड झालंय। भैरवीनं अनामिकाला या घरात आणण्यासाठी किती कटकार स्थानं केली ते आता स्पष्ट होतंय। पुढे काय होईल, भैरवी यातून कशी सुटेल आणि अनामिका या सगळ्यात इतकी का अडकली हे पाहण्यासाठी मात्र पुढचे भाग बघावेच लागतील।